महासागर न्यूज. तालुक्यातील मोरखेड 10 गाव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत मलकापूर तालुक्यातील मोरखेड, दुधलगाव, लोणवडी, खामखेड, गौलखेड, आळंद, हरणखेड तसेच मोताळा तालुक्यातील न्हावी, दाभाडी, माकोडी या गावातील नागरिकांना मागील अनेक महिन्यांपासून दूषित पाणी पुरवठा केला जातो. वॉटर फिल्टर बसवा आणि पिण्यासाठी स्वच्छ पाणी द्या या मागणीसाठी आज दिनांक 28 जुलै 26 रोजी युवासेना उपजिल्हाप्रमुख शुभम घोंगटे व माजी युवासेना तालुका प्रमुख गणेश सुशीर यांच्यासह जगदीश पाटील, विलास पाटील, चेतन पाटील, गणेश दीक्षित, कृष्णा पाटील, गौरव ठोसर, ईश्वर झनके, लक्ष्मण भिस्ते आदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क पाण्याच्या टाकीवरच जनआंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत नागरिकांना स्वच्छ पाणी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ उपाययोजना करावी. या आंदोलनात तोडगा काढण्यासाठी शिवसेना उबाठा जिल्हा सहसंपर्क प्रमुख वसंतराव भोजने, उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष अजय सावळे यांनी दुधलगाव येथे जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असता 1 महिन्याच्या आत सर्व प्रकरणावर मार्ग निघून गावाला स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा होईल असे लेखी आश्वासन पाणी पुरवठा अधिकारी यांनी दिले. यावेळी आंदोलनकर्ते गणेश सुशीर, संजय झनके, गोविंदा झनके, अमोल झनके, अमोल भगत, मोहन शिरसाट तर प्रशासनातर्फे ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी माने मॅडम, ग्रामसेवक अर्चना माहुरे, प्रशासक यशवंत पाटील आणि असंख्य गावकरी उपस्थित होते. मलकापूर प्रतिनिधी कैलास काळे. दुधलगाव बुद्रुक या गावासह 10 गाव पाणी पुरवठा योजना या गावात अत्यंत खराब पाणी येत आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ या ठिकाणी प्रशासनानं लावला आहे. नागरिकांचे तब्येत या ठिकाणी सगळ्यांची खालावलेली आहे. अनेक वेळा निवेदनं देऊन प्रशासन मात्र ठप्प झोपलेलं आहे. निवेदनं देऊन आंदोलनं करून प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही. त्यासाठी आम्ही आज सगळे या पाण्याच्या टाकीवर चढून आम्ही जन आंदोलन करत आहोत. जोपर्यंत नागरिकांना स्वच्छ आणि चांगलं पाणी पिण्यासाठी मिळत नाही तोपर्यंत आम्ही पाण्याच्या टाकीवरून उतरणार नाही. आपल्या अधिकारी वर्गांच्या माठात मात्र आरोचं पाणी असते आणि आमच्या शेतकऱ्यांच्या माठात मात्र सांडपाणी. जणूकुरही आमच्या शेतकऱ्यांची थट्टा नागरिकांनी प्रशासनाने लावली आहे. आमची मागणी आहे प्रशासनाला, जोपर्यंत हे चांगलं आणि स्वच्छ पाणी आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आम्ही टाकीवरून उतरणार नाही. दुधलगाव बुद्रुक येथे अनेक वर्षापासून पिण्याचं पाणी अतिशय खराब प्रमाणाचं येत आहे. आम्ही गेल्या एका वर्षापासून वारंवार जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत तिन्ही ठिकाणी आम्ही वारंवार निवेदन दिले, परंतु कुठलीही सुधारणा या पाण्यात यांनी केलेली नाही. 15-15 दिवसांनी गावातील लोकांना या ठिकाणी पाणी मिळते. हा प्रश्न फक्त दुधलगावचा नसून दुधलगावाच्या आजूबाजूचे जे 10 गाव आहे, पूर्ण 10 गावांना मोरखेड 10 गाव योजनेच्या मार्फत पाणी पुरवठा होते, परंतु हे पाणी पुरवठा अतिशय दुष्कृष्ट, काहीच कामाचं नाही. इतकं गढूर पाणी येते अक्षरशः की याचं वासही लोक घेऊ शकत नाही अशा प्रकारचं पाणी हे आम्हाला पिण्यास देत आहे. आमच्या गावामध्ये बाहेरून जे अधिकारी येतात, जे मलकापूरला राहतात, सिटीत राहतात, ते या ठिकाणी येताना त्यांच्या घरून आरोच्या बाटल्या भरून आणतात, परंतु आमच्या गरिबांच्या घरी आरो आम्ही लावू शकत नाही. साहेब खुर्चीवर बसून आरोचं पाणी पितो, मात्र आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना या ठिकाणी हे खराब पाणी प्यावं लागते. म्हणून आज आम्ही दुधलगाव बुद्रुक येथे पाण्याच्या टाकीवरती चढून एक जन आंदोलनाची सुरुवात या ठिकाणी केली आहे. जोपर्यंत आमच्या सर्व मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही या पाण्याच्या टाकीवरनं आता खाली उतरणार नाही, चाले कितीही दिवस लागो. आमची मागणी प्रामुख्याने 2 मागण्या आहे. एक म्हणजे आमच्या गावामध्ये जे मोरखेड 10 गाव योजनेची टाकी आहे त्या टाकीच्या पायऱ्या अक्षरशः 10 वर्षापासून तुटलेल्या आहे. 20 वर्षापासून टाकी धुतलेली नाही, ते टाकी धुण्यात यावी, त्या टाकीची दुरुस्ती नियमित करण्यात यावी, ही आमची पहिली मागणी आहे. हे टाकी तुम्ही आमच्या मागे बघू शकता, या टाकीच्या संपूर्ण पायऱ्या पडलेल्या आहेत. आणि दुसरी मागणी आमची अशी आहे की मोरखेड 10 गाव योजनेला जे पाणी पुरवठा होते तर मोरखेडवरून आम्हाला पाणी या ठिकाणी येत असते, तरी आपण मोरखेडला या ठिकाणी एखादं वॉटर फिल्टर जर बसवलं तर या 10 गावांना होणारा पाणी पुरवठा हा सुरळीत होईल. हीच आमच्या 2 मागण्या मान्य करायच्या या प्रशासनाला आम्ही या ठिकाणी विनंती करत आहोत. महासागर न्यूज.